क्रिकेटच्या सामन्याची। आशिया कप स्पर्धेमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आज आमने-सामने येणार आहेत। हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे। भारतीय संघाने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यामध्ये यूएईचा एकतर्फी पराभव केलाय, तर पाकिस्तानने पहिल्या लढतीमध्ये ओमानचा पराभव केला आहे। हा सामना आता सुपर 4 मध्ये जाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे या सामन्यात कोणता संघ कोणावर भारी पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भारतीय सैन्यानं सहभागी व्हायचं की नाही याबद्दल अनेक प्रतिक्रिया येतात। काही तरुण मंडळी आता माझ्यासोबत आहेत। काय वाटतं, भारताने या सगळ्या सामन्यामध्ये सहभागी व्हावं का? भारत पाक सामना कायमच महत्त्वाचा असतो ना। यावेळेस तरी जो एशिया कपमध्ये जी मॅच चालू आहे इंडिया पाकिस्तानची, आज आहे रविवारी, त्याच्यामध्ये इंडियाने पाकिस्तानसोबत नाही खेळावं, कारण आता रिसेंटली जो पहलगाममध्ये अटॅक झाला त्याच्यानंतर मग आपण ऑपरेशन सिंदूर केलं, त्याच्यानंतर मग आपण बॉयकॉट पाकिस्तानाची स्कीम राबवली, त्याच्यामध्ये आपण त्यांचं पाणी बंद केलं। इंडियन्स लेजंड लीग म्हणून पण लीग झाली, त्याच्यामुळे पण आपले वरिष्ठ प्लेयर सुरेश रायना, युवराज सिंग या लोकांनी पण सेमीफायनलमध्ये पाकिस्तान आली म्हणून त्यांनी बॅक ऑफ केला आणि सामना नाही खेळला। तर आपण समजा पाकिस्तानला बॉयकॉट करतोय तर पूर्णपणे बॉयकॉट करावं, हेच मला तुला काय वाटतं? बिलकुल या सामन्याला बॉयकॉट केलं पाहिजे, कारण का पाकिस्तानची गव्हर्नमेंट जी आहे ती टेररिस्टला फंड करते आणि तोच फंड टेररिस्ट आपल्या सैन्यांना शहीद करण्यासाठी वापरला, म्हणजे हे करतात ते। काही तरुण हे जे आपण बघितलं तर हे दररोज क्रिकेट खेळतात, तू दररोज क्रिकेट खेळतो, काय वाटतं? हो, मला पण हेच वाटतं, जर पाकिस्तान दुसऱ्या बाजूनी जर आपल्यासोबत असं वागत असेल तर आपण ह्या बाबतीत तरी त्यांच्याशी का असं राहावं? मला तरी वाटतं नाही सामना केला पाहिजे। आणि काय काय आपल्या भारतीय सैन्य जे आहेत त्यांना पाकिस्ताननी फंड्स दिले आहेत, ते म्हणजे आपल्यात काहीतरी त्यांना इन्फॉर्मेशन देत आहेत, तर हे चुकीचं वाटतंय मला। खरं तर ऑपरेशन सिंदूरनंतर अनेक पद्धतीनं त्याच्या प्रतिक्रिया आलेल्या होत्या आणि तरुणांनी सुद्धा या सामन्याला न बघण्याचा निर्णय घेतला आहे। परंतु ज्या पद्धतीनं राजकीय वलय या संपूर्ण प्रकरणामध्ये भारत आणि पाकच्या सामन्याबद्दल निर्माण झाले, त्यातनं प्रत्येकानं निर्णय घेणं सुद्धा गरजेचं आहे। सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। भारत पाकिस्तान काफ़ी एक्साइटिंग मैच है ये। ऑब्वियसली इंडिया पाकिस्तान है, एशिया कप का मैच है, तो हम बहुत एक्साइटेड हैं देखने के लिए कि कैसा होता है। ऑब्वियसली इंडिया थोड़ी सुपीरियर टीम है और जैसा पिछला मैच वो जीती है तो काफ़ी हाई ऑन कॉन्फिडेंस होगी, तो मुझे तो ऐसे ही लगता है इंडिया जीतेगी, बट क्रिकेट में कभी भी कुछ भी हो सकता है, तो बराबरी का मैच भी हो सकता है। दोनों टीम्स काफ़ी अच्छी हैं, पाकिस्तान की भी एक नई टीम खेल रही है अब, और इंडिया सबको पता ही है काफ़ी डोमिनेटिंग टीम है, तो काफ़ी अच्छा मैच होने वाला है। तो क्या लग रहा है कि ये मैच लो स्कोरिंग जा सकता है, हाई स्कोरिंग जा सकता है? अब ये तो कंडीशंस के हिसाब से ही होगा, कैसा मैच चलता है, कैसी विकेट होती है, बट लाइक दोनों टीम्स बहुत स्ट्रॉन्ग हैं, तो बहुत इंटरेस्टिंग और अच्छा मैच होने वाला है। तर भारत पाकिस्तान सामन्यावरून राज्यामध्ये राजकारण तापलेलं आहे। दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तान सोबत भारत सामना खेळत असल्यानं विरोधकांनी भाजपवर टीका केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। मोदी रशिया युक्रेन युद्ध थांबवू शकतात, मात्र भारत पाकिस्तानचा सामना थांबवू शकत नाही, असा टोला राऊतांनी लगावला। भाजपची राष्ट्रभक्ती म्हणजे ढोंग आहे, असा घणाघात राऊतांनी केलाय। तर ज्या रेस्टॉरंटमध्ये आजचा सामना दाखवला जाईल त्यांचं नाव सार्वजनिक केलं जाईल, असा इशारा राऊतांनी दिलाय। तर भारत आणि पाकचा जो सामना होणार आहे, क्रिकेट मॅच होणार आहे, त्याच्यावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळतं। राजकीय सामना पाहायला मिळतोय, कारण पहलगाममध्ये अटॅक झालेला होता आणि त्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं। मात्र आता क्रिकेट का खेळतात त्यांच्यासोबत पाकिस्तान्यांसोबत, असा सवाल विचारला जातोय आणि तोच एक राजकीय सामना सध्या आपल्याला भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दिसून येतोय। पापा वॉर रुकवा सकते, बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते, लेकिन भारत और पाकिस्तान का क्रिकेट का मैच नहीं रुकवा सकते, समझा? रशिया और यूक्रेन का वॉर रुकवा सकते, ट्रम्प के दबाव में हिंदुस्तान पाकिस्तान का भी वॉर रुकवा सकते, ट्रम्प के दबाव में। लेकिन पण भारत पाकिस्तान क्रिकेटचा मॅच ते थांबवू शकत नाही। म्हणजे भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या सामन्याला परवानगी देणं भाजपा सरकार
महान प्रखर राष्ट्रभक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहानी ही त्यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी. भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे. त्यांचा हिंदुत्ववाद हे जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे. बेळगावमध्ये 26 भारतीय नागरिक आणि हिंदूंची हत्या झाली. त्याचा तुम्ही त्यांच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि आज तुम्ही त्याच पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन देता. अनेक क्रिकेटपटूंनी विरोध केला. ज्या रेस्टॉरंटमध्ये, ज्या हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी क्रिकेटचे सामने दाखवले जातील त्यांची नावं सार्वजनिक केली जातील, लोकांपर्यंत पोहोचवली जातील. हा एक ट्रेंड देशभरात सुरू आहे, महाराष्ट्रात सुद्धा सुरू आहे. तर राऊतांच्या या टीकेला सत्ताधाऱ्यांनी जोरदार उत्तर दिलंय. पाहूयात. संधि साधु देशभक्ति कहते हैं इसको. जब मौका पाते हैं तो देशभक्ति उनमें आ जाती है और ये पाकिस्तान का झंडा लेकर चुनाव में प्रचार करने वाले लोग, ये बम स्फोट के आरोपी को चुनाव में घुमाने वाले लोग, इनको क्या अधिकार है? पाकिस्तान और हिंदुस्तान इनकी दुश्मनी तो है, पक्की दुश्मनी है और पाकिस्तान हमारा दुश्मन ही है, पक्का दुश्मन है और उसको मुंह तोड़ जवाब ही दिया है. मोदीजींनी कधी स्पोर्ट्समध्ये, खेळामध्ये या देशामध्ये आकस आणला नाही, या जगामध्ये आकसाची भावना ठेवली नाही. क्रिकेट सामन्याच्या नावाने जे राजकारणाचा अड्डा उद्धव ठाकरेंनी केला आहे, न बघावं का न बघावं हे प्रत्येकाचा अधिकार आहे. तो संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेला आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काही ना काही भूमिका घेण्याचं निमित्त हे विरोधक पाहत असतात. फक्त त्या गोष्टीला भावनिक मुद्दा करू नये असं माझं आव्हान आहे, अशी माझी विनंती आहे. काय हो उबाठा, जेव्हा तिथे धर्म विचारून मारलं गेलं, गोळ्या घातल्या गेल्या, त्यावर तुम्ही काय भूमिका घेतली? तेव्हा तर तुम्ही मूग गिळून गप्प बसला होतात. आता निवडणुका आल्यावर तुम्हाला हिंदुत्व आठवलं. तुमचं बेगडी हिंदुत्व तुम्हालाच लखलं. कारण आज तुम्ही भारतीय क्रिकेट संघावर दबाव आणून पाकिस्तान संघाची मदतच करत आहात. पाकिस्तानच्या भूमीत खेळणार नाही किंवा पाकिस्तानला सुद्धा भारतात खेळू देणार नाही, पण जागतिक पातळीवरील स्पर्धेत आपला भारत मागे सुद्धा राहणार नाही, ही आपली भारताची भूमिका आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभरामध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलं आहे. माझं कुंकू माझा अभिमान या आंदोलनातून भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचला विरोध केला जातोय. केंद्र सरकारवर जोरदार तोफ सुद्धा डागण्यात आली आहे. पहलगाममधील 26 भगिनींचे कुंकू पुसलं गेलं. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी 26 भारतीयांचा प्राण घेतला. निष्पाप भारतीयांना मारणाऱ्या आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकसोबत क्रिकेटची मॅच का खेळली जाते असा रोखठोक सवाल ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींना महिला आघाडीनं कुंकू पाठवलेलं आहे. कुठे क्रिकेट खेळून तर कुठे भाजप विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलंय. दरम्यान कुठे टीव्ही फोडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. रुक जाओ, रुक. मोदी सरकार, मोदी सरकार, पाकिस्तान, पाकिस्तान. मोदी
आज या गोष्टीला तुम्ही पाहिलं तर स्वतः प्रधानमंत्री पंतप्रधानांनी या गोष्टीचं हे केलं होतं की खून और पाणी एक साथ नाही बसू शकत. म्हणजे पाणी हा या क्रिकेट वगैरेचा फार वरचा भाग आहे की पाणी हे जीवनावश्यक आहे. परंतु आपण त्या इथपर्यंत जाऊ शकतो की या पाकिस्तानबरोबर इथपर्यंत संबंध नको. मग अचानक डायल्युशन या क्रिकेटच्या बाबतीमध्ये का होतं? मग क्रिकेट खेळण्यासाठी काय वेगळी उद्दिष्ट आहेत? मला असं वाटतं ह्या ज्या मॅच खेळल्या जात आहेत ते पंतप्रधान मोदींना अंधारात ठेवून हा निर्णय झालेला आहे. मला असं वाटतं ह्या ज्या मॅच खेळल्या जात आहेत ते पंतप्रधान मोदींना अंधारात ठेवून